पांडुरंगा, तुला आमच्या गरीबाचं आवडलं नाही, काही हरकत नाही, पण बघ तू इकडे आला ना तेव्हापासून सगळे भजन करू लागले रे म्हणे तिकडं. बाकीचं मला माहित नाही म्हणे, मला माहित नाही, पण तुला माझ्यासोबत यावं लागते. तुला नेल्याशिवाय मी इथून जाणार नाही, नेल्याशिवाय जाणार नाही. पण मी या राजाला सांगितलं म्हणे. विठोबा म्हणतात, देवा भाम्या, मी त्या राजाला सांगितलं म्हणे मी कुठपर्यंत राहील, माझा जर सन्मान जर नाही झाला तर चालेल. काय म्हणलं देवाला, एखादी माझा जर सन्मान नाही झाला तर चालेल, पण माझ्या एखाद्या जर भक्ताचा जर का अपमान जर का झाला तर मी तुझ्या घरी राहणार नाही, मी तुझ्या घरी राहणार नाही, मी निघून जाईल, काही हरकत नाही. पण असं सांगितलं, भानदासला सांगितलं, राजाला सांगितलं, मी माझ्या भक्ताचा जर अपमान जर झाला तर अजिबात राहणार नाही. भानदास कसे होते, कारण ते चिंतन करायचे विठ्ठल विठ्ठल, आणि गळ्यात हार टाकला, याला माहितच नाही, गळ्यात हार टाकून दिला भगवंताला, देवानं बातचीत केली बस. आणि सकाळी पुजारानं सकाळी काकड्याला मंदिर उघडलं, पाहते तर देवाच्या गळ्यामध्ये हार नाही, हार चोरीला गेला. आता राजाचा मंदिर आणि त्याच्यातही राजाच्या मंदिरातून देवाचा हार चोरी झाला, कोण नेला असेल, पाहते तर काय गळ्यात दिसला कोणाच्या, भानुदास महाराजाच्या. भानुदासानं हार नेला म्हणे. त्यावेळेस भानुदास महाराज म्हणे मी नाही हार नेला, आणि पाहते भानुदास महाराज तर त्याच्या गळ्यामध्ये हार होता नवरत्नाचा. अरे पांडुरंगा, हे तुझी लीला आहे, काही हरकत नाही म्हणे. यानं हारच चोरून नेला नव्हता याच्या लक्षात आलं, आणि पांडुरंगाच्या राजाने काही म्हणे. त्यावेळेस राजा मागचा पुढचा विचार काही केला नाही, राजानं द्यायला सुडावर म्हणे. कोणाला? भानदास महाराज, द्या सोडावं. तेव्हा तिथं पांडुरंग उभे होते. तेव्हा भानुदास महाराज म्हणतात, देवा आमचा तू अंत पाहतो, काही हरकत नाही, सुडावर देत आहे ना, काही हरकत नाही, सुडावर जरी दिलं ना, पण हे भानुदास बर का मरून जाईल, पण तुला इथून नेल्याशिवाय सोडणार नाही. त्यावेळेला भानुदास महाराजाच्या मुखातून शब्द निघाला होता, कोणता? जरी हे आकाशवरी पडो पाहे, ब्रह्म गोड भुंगा जाये, वडवानर त्रिभुवन खाये, परी मी तुला सांगती विठोबाला. याचा अर्थ काय? आपण एकाएकी जात नाही, देवापाशी जेव्हा जास्त होते ना तेव्हा जातो, तेवढं आपल्या हातून घडणार नाही, होणार नाही. तेव्हा भानुदास महाराजासारखं आपल्याकडून होणार नाही. पण